नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश राठोड सर तुमचं निलेश राठोड एमपीएस अकॅडमी ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर मनापासून स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये उरामध्ये स्वप्न बाळगत आहे की मला वनरक्षक व्हायचं आहे, त्यासाठी तुम्हाला जर पुरुष असेल तर यांना 5 किलोमीटर धावणे आहे आणि जर महिला असेल तर यांना 3 किलोमीटर धावणे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 5 किलोमीटर धावण्यामध्ये आणि 3 किलोमीटर धावण्यामध्ये महिला आणि पुरुष यांना जो मार्क मिळतो तो किती मिनिटावर किती मार्क आहे हे पूर्ण आपण जाणून घेऊया. म्हणजे जर आपण 17 मिनिटात आलो तर मार्क किती मिळतील, त्याच्यावर गेलो तर किती मिळतील. म्हणून पहिला जो पॉइंट असेल तुमचा तो आहे पुरुष उमेदवार 5 किलोमीटर अंतर धावण्याची चाचणी, एकूण गुण 80. व्हिडिओ पूर्ण बघून घ्या, म्हणजे तुम्हाला एक स्ट्रक्चर कळेल, एक आराखडा कळेल की आपली तयारी कशा प्रकारे असावी. आणि याच्यानंतर मी तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकेल बेटा की त्याचा शैक्षणिक पात्रता काय असेल, आणि नेक्स्ट व्हिडिओ आपला असेल की त्याच्यामध्ये तुमचं अभ्यासक्रम काय असेल. बरोबर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, 80 मार्काची जी तुमची ही धावण्याची चाचणी आहे त्यामध्ये कशा प्रकारे मार्क वाढतात ते बघा. जर धावण्याच्या चाचणी पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी मिनिटामध्ये असेल, मिनिटात घंट्यात नाही बरं का. मग इथं जर बघितलं 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी, जर तुम्ही 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी, 17 मिनिट फिक्स किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये तुम्ही हा 5 किलोमीटरचा अंतर कापला तर तुम्हाला एकूण 80 गुण मिळतील बेटा, आउट ऑफ 80. बरोबर आहे. त्यानंतर 17 मिनिट पेक्षा जास्त परंतु 18 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी, 17 मिनिट पेक्षा जास्त तर 18 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी, एका मिनिटामुळे तब्बल विद्यार्थी मित्रांनो तुमचे 10 मार्क कमी झाले, 70 मार्क तुम्हाला मिळतील. किती मार्क? 70 मार्क. तसंच 18 मिनिटापेक्षा जास्त, मग तुम्ही 18 मिनिट क्रॉस केला परंतु 19 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी, 18 मिनिट तुम्ही क्रॉस केला पण 19 मिनिटाच्या मध्ये आलात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मार्क मिळतील एकूण 60 मार्क. सरळ सरळ 10-10, 5-5 मार्काचा डिफरन्स होईल. आता मग जर तुम्ही 19 मिनिटापेक्षा जास्त परंतु 20 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी मध्ये येत असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गुण मिळेल एकूण 50. बरोबर आहे. जर अनेक तुमचा स्टॅमिना कमी असेल पळण्याचा, 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत असेल परंतु 21 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी लागत असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मिळेल 45 मार्क 80 पैकी. बरोबर आहे. जर 21 मिनिटापेक्षा जास्त परंतु 22 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी, 22 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी लागत असेल तर तुम्हाला मिळतील बेटा 40 गुण. किती गुण? 40 गुण. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 22 मिनिट, राईट, 22 मिनिट पेक्षा जास्त परंतु 23 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही जासाल 35 मार्कावर. बरोबर आहे. त्यानंतर 23 मिनिटापेक्षा जास्त परंतु 24 मिनिटापेक्षा कमी असेल तर तुम्ही जासाल बेटा 30 मार्कावर. ओके. आता रिझल्ट डाऊन होण्याची इथं स्थिती आहे, राईट. त्याच्यानंतर 24 मिनिटापेक्षा जास्त पण 25 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी, 25 मिनिट फिक्स किंवा त्यापेक्षा कमी, 25 वरून 1 मिनिट जरी वाढला तर आणि खाली येऊ आपण. मग एवढा असेल विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला मार्क मिळतील 25. बरोबर आहे. 25 मिनिटापेक्षा जास्त परंतु 26 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी. आता 25 मिनिट तुम्ही क्रॉस केला पण 26 मिनिटाला एक डॉट 26 मिनिटाला तुम्ही पोहोचला तर तुम्हाला मार्क मिळतील बेटा किती? 20, पण डॉट ते किंवा त्यापेक्षा कमी. त्यानंतर 26 मिनिटापेक्षा जास्त परंतु 27 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी मध्ये पोहोचत असाल तर तुम्हाला मार्क मिळणार 15. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 27 मिनिटापेक्षा जास्त परंतु 28 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी, तर तुम्हाला मार्क मिळणार 10. मग तसंच विद्यार्थी मित्रांनो 28 मिनिटापेक्षा जास्त परंतु 19 मिनिटापेक्षा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही येणार 5 वर. आणि विद्यार्थी मित्रांनो जर उमेदवार पुरुष असेल तरी 30 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर धावू न शकणारा पुरुष उमेदवार भरती क्रियेमध्ये अपात्र असणार आणि त्याच्याऐवजी त्याला जर 29 मिनिट पेक्षा जास्त परंतु 30 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी लागत असेल तर 0 मार्क मिळणार. हा झाला तुमचा वनरक्षक होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी धावण्याची चाचणी, राईट. म्हणून विद्यार्थी मित्रांनो याला एकदा बघून घ्यायचं आणि व्यवस्थित आपण आपल्या या आराखड्यानुसार आपल्याला मार्क मिळतील कसे, आपल्याला स्पीड वाढवावी कशी, त्यानुसार आपण इथं तयारीला लागू शकतो. तसंच जसं पुरुष उमेदवाराचं आपण बघितलं तसंच महिला उमेदवार, पण दोघांमध्ये फरक असा आहे की पुरुष उमेदवाराला धावण्यासाठी 5 किलोमीटर पळावं लागतं आणि महिला उमेदवाराला धावण्यासाठी फक्त 3 किलोमीटर अंतर धावण्याची चाचणी
कमी पूर्ण करावी लागतं. दोघालाही गुण 80च आहे, बरोबर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, जर महिला 3 किलोमीटर, बरोबर आहे, 3 किलोमीटर दोघांचीही धावण्याची जी हे आहे ती मिनिटातच असणार. मग महिला असेल 12 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी, काय 12 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी, 12 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी अंतर मध्ये 12 मिनिट, 12 मिनिट पेक्षा जास्त परंतु 13 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी अंतरात येत असेल तर त्याला मिळणार बेटा 12 मिनिट पेक्षा तर त्या 80 मार्क. म्हणजे जर महिला उमेदवार 12 मिनिटात तब्बल डायरेक्ट पोहोचून जात असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्या महिला उमेदवाराला मार्क मिळणार तब्बल किती, आउट ऑफ मार्क 80. जर ते कशामध्ये 12 मिनिटांमध्ये पोहोचले तर किती मिनिटात, 12 मिनिटात, बरोबर आहे. हा तुमचा पॉइंट. परंतु विद्यार्थी मित्रांनो 12 मिनिट पेक्षा जास्त परंतु 13 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी, 12 मिनिट पेक्षा जास्त परंतु 13 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी म्हणजे डॉट 13ला बेटा, डॉट 13ला त्याच्यापेक्षा जास्त नाही तर तुम्हाला मार्क मिळतील 70, बरोबर आहे. जर अनेक आपली धावण्याची स्पीड कमी असेल तर 13 मिनिट पेक्षा जास्त परंतु 14 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी. 14 मिनिट हे डॉट टाइम असेल, त्याच्यावर जायचं नाही. 14 मिनिटापर्यंत तुम्ही गेलात तर तुम्हाला 60 मार्क मिळतील महिला उमेदवारांना 3 किलोमीटर पळताना. 14 मिनिटापेक्षा जास्त झाले, समजा 14 मिनिटापेक्षा जास्त तुम्ही 14 मध्ये आलं तर तुमचा मार्क किती येणार, 60 मार्क. पण तुम्ही 14 मध्ये येत नाही, चालले 14 पूर्ण होऊन तुम्ही 14 मिनिटापेक्षा जास्त परंतु 15 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी, 15 मिनिटापेक्षा कमी होत असाल तर तुम्हाला 50 मार्क मिळतील, बरोबर आहे. त्यानंतर बेटा 15 मिनिट पेक्षा जास्त परंतु 16 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी. तुम्ही 15 मिनिटाचा आकडा ओलांडला पण तुम्ही 16च्या मध्ये येत आहात किंवा डॉट 16 वर येत आहात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मार्क मिळतील 45, हा महिला उमेदवारांना. तसंच 16 मिनिट पेक्षा जास्त परंतु 17 मिनिट त्यापेक्षा कमी. 16 मिनिट पेक्षा जास्त असेल पण तुम्ही डॉट 17 पर गेले किंवा 17 पेक्षा किती कमी आलात तर तुमचं मार्क असेल महिलांना 40 मार्क 80 पैकी. त्याच नंतर बेटा इथं 17 मिनिट पेक्षा जास्त परंतु 18 मिनिट पेक्षा कमी म्हणजे 17हून तुम्ही किती जा पण 18च्या आत किंवा डॉट 18ला येत असाल तर तुम्ही 35 मार्कावर आलात, बरोबर आहे. पण तुम्ही की नाही 18 मिनिट ओलांडलं बेटा, मग 18 मिनिट पेक्षा जास्त पण तुम्ही 19ला आल्या डॉट किंवा 19च्या मध्ये आला 18.5 आलं तरी तुम्हाला मार्क मिळणार 30. त्याचप्रमाणे 19 मिनिटापेक्षा जास्त परंतु 20 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी, डॉट 20 किंवा त्यापेक्षा कमी 19.5 पर्यंत येत असाल तर तुम्हाला मार्क मिळणार 25, बरोबर आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो 20 मिनिट पेक्षा जास्त परंतु 21 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी. 20 मिनिट आपण क्रॉस केलो पण 21 मिनिटावर डॉट आलो तर आपल्याला मार्क मिळणार 20, बरोबर आहे. त्याच नंतर बेटा 21 मिनिट पेक्षा जास्त परंतु 22 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी, 22 मिनिटापेक्षा कमी येत असेल तर आपल्याला मार्क मिळणार 15, बरोबर आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो 22 मिनिटापेक्षा जास्त परंतु 23 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी मार्क, कमी वेळेत तुम्ही पोहोचत असाल तर तुम्हाला मिळणार 10. आता इथून या 2 पॉइंट बद्दल बोलून फायदा नाही, 5 म्हणजे आपण क्वालिफाईच नाही होणार आणि विद्यार्थी मित्रांनो 0 म्हणलं तर विषय नाही. म्हणून माझ्या मते जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर बेटा मिनिमम तुम्ही 50-60 पर्यंत तुम्ही कव्हर करावे 3 किलोमीटरचा अंतर, म्हणजे जास्तीत जास्त तुमचा टार्गेट असावा 14 मिनिट. त्यापेक्षा खाली येत असाल तर तुम्ही क्वालिफाय तर होसाल पण कॅल्क्युलेशन मध्ये मार्क मिळणं अवघड असणार. म्हणून बेटा माहिती तुम्हाला ही जी परिपूर्ण जी आपल्या मैदानी चाचणीची माहिती व्यवस्थित वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो लगेच आपला दुसरा व्हिडिओ येईल तुम्हाला याच्यावरचा, तो म्हणजे शैक्षणिक पात्रता काय असेल. त्याच्यानंतरचा व्हिडिओ मी टाकेल तुम्हाला की तुमचं उंची हाईट किती असेल आणि त्याच्यानंतरचा व्हिडिओ मी टाकेल तुम्हाला पूर्णपणे त्याचा अभ्यासक्रम काय असेल. मग जो 120 प्रश्न 160 प्रश्न 120 मार्क त्याचा अभ्यासक्रम क्रम असेल हे मी तुम्हाला दाखवून देईल. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जो विद्यार्थी वनरक्षकची तयारी करतो. ओके चलो, थँक्यू सो मच. थँक्यू गाईज.